माझं नाव मंगेश सावंत आहे। मी आमच्या घरी देखील सोलर प्रोजेक्ट बसवलेला आहे। सो बेसिकली आता जे वाढतं महागाईचं ट्रेंड आहे, आज पेट्रोल डिझेल महाग झालं की सगळंच महाग होत जातं। आपला खर्च कसा कमी करता येईल किंवा कशी आपण सौर ऊर्जेचा उपयोग करून कमीत कमी इंधन वापरता येईल, हा ह्याच्या मागचा उद्देश होता। सो पर्यावरणाचा एक विचार माझ्या डोक्यात होता। त्यावेळेला मी रिसर्च करत होतो, त्यावेळेला लक्षात आलं की इंडियामध्ये ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। हे आता जस्ट द बिगिनिंग आहे। गोईंग फॉरवर्ड सगळंच सोलर पॅनलवर चालणार आहे, कारण आपण पेट्रोल डिझेल हे कितपत वापरणार। त्याकरता नेक्स्ट स्टेप म्हणून मी सोलर पॅनल बसवल्यानंतर एक इलेक्ट्रिक मोटरसायकल विकत घेतली। पूर्ण असा विचार करून मग मी सोलर पॅनल बसवायचा विचार केलेला आहे। सो पेरी ऊर्जा माझ्या वडिलांनी गव्हर्नमेंट सर्टिफाईड सोलारचा कोर्स केला होता आणि त्याच्यातून आय थिंक त्यांना पेरी ऊर्जाबद्दल कळलं होतं। सो माझ्या वडिलांनी हा पूर्ण म्हणजे पेरी ऊर्जाचा जो रिसर्च आहे की पेरी ऊर्जा कंपनी कशी आहे, ते काय करतात आणि कितपत रिलायबल आहे, कितपत ट्रस्ट ठेवू शकतो, हे सगळं माझ्या वडिलांनी व्हेरीफाय केलं होतं आणि त्याच्यानंतरच हा डिसिजन घेतला होता की वी विल गो अहेड विथ पेरी ऊर्जा। जसं आता मी सांगितलं, माझं अगोदरचं जे बिल येत होतं उन्हाळ्यामध्ये आम्ही विथ फॅन बिल भरत होतो अराउंड 10 to 12,000। आता आम्ही तेच हिवाळ्यामध्ये विथ AC 5 ते 6,000 भरतो। अच्छा, म्हणजे सपोज मी ACचं आणि ह्याचं कंपॅरिझन केलं 2 महिन्याचं, तर ACचं माझं बिल यायला हवं होतं 15,000 ते 18,000 रुपये उन्हाळ्याचं, जिथे अबंडंट सनलाईट अवेलेबल असते, दिवसा डे लाईट मोठा असतो, त्यामुळे जनरेशनचा पिरियड खूप मोठा असतो, पण तिथे माझं बिल येते आहे 7,000 ते 8,000 रुपये। सो ऑलमोस्ट 50% कट आहे, 50%च्या वरच आहे इनफॅक्ट। कंपनी बरोबरचा अनुभव वॉज व्हेरी सॅटिस्फॅक्टरी आणि खूपशा अशा गोष्टी होत्या ज्या मलाही माहीत नाही आहे। रिसर्च करताना जेव्हा आपण करतो तेव्हा आपण फक्त काही मोजक्या गोष्टी वाचतो, बेसिक गोष्टी कळतात, जे इन डेप्थ नॉलेज असतं ते आम्हाला पेरी ऊर्जाने दिलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅपॅसिटी काय आहे, प्रोडक्शन किती होऊ शकतं, लागू किती शकतात, हे सगळं डिटेल रिपोर्ट जे आम्हाला दिले ते पेरी ऊर्जाने दिले। सो ह्याच्यातून आणखीन एक मेसेज दॅट मी देऊ इच्छितो की ज्या एरियामध्ये सोलर पॅनल लागणार आहे त्या एरियामध्ये आपण किती बसवू शकतो ह्याचा अंदाज घेऊन त्याचा पुरेपूर वापर करण्याचा मेसेज मी देऊ इच्छितो। कारण त्याच्या कसं आहे की तुम्ही आज जरी 4 किलोवॅट तुमची गरज असली आणि तुमची कॅपॅसिटी 8 किलोवॅटची आहे, तर तुम्ही 8 किलोवॅट बसवा किंवा 1-2 किलोवॅट एक्स्ट्राच बसवा। कारण इन फ्युचर जेव्हा तुम्ही आज अगोदर माझ्या घरी 4 फॅन होते, आज 4 AC आहे, ऑब्व्हियसली तुमचं हे वाढतं, खर्च वाढतो। आणि जरी समजा तुमचे नसेल वाढत तरी तुमच्या ह्याच्यातून जनरेट झालेलं जे इलेक्ट्रिसिटी आहे ती तुम्ही इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला विकता, सो त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच मिळतो। आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा मी हे जनरेशन करतो, एक्स्ट्रा जनरेशन होतं, तेव्हा त्याचा बेनिफिट 100% मिळतो मला। येस, डेफिनेटली मी इनफॅक्ट मी रेकमेंड करेल की सोलार पॅनल तर बसवा, बट माझ्या ह्याच्याप्रमाणे आय विल प्रमोट पेरी ऊर्जा। जर कोणी मला मागितला, इनफॅक्ट मी दिलेला पण आहे पेरी ऊर्जाचा नंबर, दोघा-तिघांना मी पेरी ऊर्जाचा नंबरही दिलेला आहे आणि आजूबाजूला माझ्या वडिलांनी पेरी ऊर्जाचा नंबर दोघा-तिघांना दिलेला आहे। सो ओव्हरऑल सर्व्हिस जी होती पेरी ऊर्जाची ही खूप सुंदर होती। कारण पहिली गोष्ट म्हणजे मला प्रोक्युअरमेंटसाठी इलेक्ट्रिक डिपार्टमेंटकडे किंवा फॉर दॅट मॅटर इवन त्या सबसिडीचा फॉर्म भरायला मला कुठेही धावपळ करायला लागली नाही। माझं काम फक्त होतं एकदा असाईन केल्यानंतर फक्त सह्या करून पेमेंट रिलीज करणं, याच्या पलीकडे मी काही केलेलं नाही आहे। एंड टू एंड म्हणजे अगदी ग्रास रूट लेवलपासून एंडपर्यंत सगळं पेरी ऊर्जाने केलं।